मंडळी, गेले 2-4 दिवस तुम्ही ऐकताय महाराष्ट्राच्या अनेक भागात LPGचा तुटवडा आहे. काही ठिकाणी कंपन्यांना सुद्धा LPG मिळत नाही म्हणून अडचण होते. पण मंडळी, हा LPG आखातातून तुमच्या घरापर्यंत येतो कसा? त्याची प्रक्रिया नेमकी काय आहे? आखातातून जसं कच्चं तेल भारतात येतं आणि शुद्धीकरण होऊन मग आपल्या गाडीच्या पेट्रोलच्या टाकीपर्यंत पोहोचतं, तसा या LPGचा प्रवास नेमका काय आहे जाणून घेऊयात. आमचा एक एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. दृश्य पहिलं. मुंबईची नेहमी गजबजलेली खाऊ गल्ली रिकामी झाली आहे. दृश्य दुसरं. इडली वडा प्लेटमध्ये फक्त चटणी आहे, सांबार गायब झालाय. दृश्य तिसरं. शिर्डीमध्ये साईबाबांच्या मंदिरात प्रसाद म्हणून आता फक्त बुंदीचा एकच लाडू मिळतोय. खाऊ गल्लीतली गर्दी का कमी झाली? इडली बरोबरचं सांबार का गायब झालं? आणि साईबाबांच्या प्रसादात एकच लाडू का मिळू लागला? या तीनही प्रश्नांचं उत्तर एकच, ते म्हणजे LPG गॅसचा तुटवडा. युद्धामुळे पुरेसा LPG मिळत नाही. परिणामी गॅस विझलाय आणि आता चुली पेटल्यात. सिलेंडर मिळेल की नाही या भीतीनं भारतातले नागरिक एवढे टेन्शनमध्ये आले आहेत की रोज तब्बल 75 लाख LPG सिलेंडर्सचं बुकिंग करतायत. सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा लागल्यात. सिलेंडरचा काळा बाजारही वाढलाय. मुळात LPG म्हणजे काय आणि भारतात LPGचं गणित काय ते समजून घेऊया. LPG म्हणजे लिक्विड पेट्रोलियम गॅस. प्रोपेन आणि ब्युटेन गॅसचं हे मिश्रण. तेल रिफायनरी आणि नॅचरल गॅसच्या प्रक्रियेमध्ये LPG तयार होतो. एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 26 या 10 महिन्यात भारतामध्ये 30.8 दशलक्ष मेट्रिक टन गॅस वापरला गेला. भारतात रोज साधारणपणे 65 लाख गॅस सिलेंडरचं बुकिंग होतं. LPGचा 88% वापर घरगुती स्वयंपाकासाठी तर 12% वापर व्यावसायिक कारणासाठी केला जातो. LPG गॅसच्या बाबतीत भारत जगातला दुसऱ्या क्रमांकाचा खरेदी करणारा देश आहे. त्यापैकी 67% गॅस आयात केला जातो. जहाजं आणि पाईपलाईनच्या माध्यमातून हा गॅस भारतात आणला जातो. UAE मधून 40%, कतारमधून 22%, सौदी अरेबियातून 15%, कुवेतमधून 15%, तर इतर देशांमधून 8% LPG गॅस आयात केला जातो. आखातातल्या या देशांमधून भारतात आलेला LPG गॅस टँकरमधून वेगवेगळ्या प्लांट्समध्ये पोहोचवला जातो. या प्लांट्समधून लाल आणि निळ्या सिलेंडर्समध्ये LPG गॅस भरला जातो. तिथून ट्रकमधून LPG घरोघरी आणि हॉटेल्समध्ये पोहोचवला जातो. लाल सिलेंडर हे घरगुती वापराचं तर निळं सिलेंडर हे व्यावसायिक वापरासाठी वापरलं जातं. भारतातला LPGचा कारभार IOCL, BPCL आणि HPCL कडे आहे. भारताकडे LPG गॅस साठा करण्यासाठी कर्नाटकातल्या मंगळुरू आणि आंध्र प्रदेशातल्या विशाखापट्टणममध्ये सोय आहे. मंगळुरूमध्ये 80,000 टन तर विशाखापट्टणममध्ये 60,000 टन LPG गॅस साठवता येतो. सध्या सरकार LPGच्या बाबतीत घरगुती वापरासाठीच्या सिलेंडर्सना प्राधान्य देत आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना LPG मिळत नाही. देखिए सर, LPG को लेकर शॉर्टेज यही है कि कस्टमर को हम कुछ आइटम नहीं दे पा रहे क्योंकि कारण है गैस नहीं है अपने पास सर, वही रीज़न है. इलेक्ट्रिक सामान हम लोग यूज़ करें, इलेक्ट्रिक डोसे का भट्टी, इलेक्ट्रिक ये सब यूज़ हो रहा है अभी. कारण यही है कि गैस नहीं है अपने पास, LPG मिल नहीं रहा है. इसके लिए कस्टमर को कुछ आइटम ऐसा है जो हम उन्हें दे नहीं पा रहे हैं. सध्या त्या गॅसच्या तुटवड्यामुळं जे आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं आहे, हे फक्त आणि फक्त ते गॅसच्या तुटवड्यामुळे उचलावं लागलं आहे. जर गॅसची व्यवस्था सरकारने केली तर परत योग्य ते सुरळीत चालू होईल. आणि ते ग्राहक तर नाराज होत आहेत आणि जे काही लोक आहेत की जे समजून पण घेत आहेत की बाबा गॅस तुटवडा आहे म्हटलं तर तुम्ही तर काय करणार. आणि काही काही लोक नाराज होऊन चालले आहेत की बाबा असं कसं मालक, मग आम्ही कसं हे करायचं. मी म्हटलं साहेब, आता मी काय करू शकत नाही. आता आमचं मंगळवारपेठचं जे आमचं मेन ब्रांच आहे, आज चुलीवरती करून बघितलं पण ते त्या हिशोबाने आउटपुट नाही मिळालं. त्यामुळे उद्यापासून मंगळवारपेठची ब्रांच आणि जुळे सोलापूरची ब्रांच उद्यापासून बंद आहे. आणि फक्त मोदीचं ब्रांच आहे, उद्या एक दिवस ते गॅस अवेलेबल आहे, उद्या एक दिवसापुरतं तेवढंच आज उद्यासाठी मिळालं. युद्ध कधीपर्यंत चालेल याचा काही नेम नाही. त्यामुळे LPG बद्दल सरकारनं सावध पावलं उचलायला सुरुवात केली आहे.
सध्या भारत 40 देशांमधून कच्चं तेल आयात करतोय. इराणनं भारताच्या जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून यायला परवानगी दिली आहे. भारतातलं एलपीजीचं उत्पादन वाढवण्यात आलंय. रोज 50 लाख घरगुती एलपीजी सिलेंडर दिले जात आहेत. सिलेंडरचा काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. भविष्यात युद्ध आणखी लांबलं तर आखातातल्या देशांवर अवलंबून राहण्यापेक्षा भारत अमेरिका, नॉर्वे, कॅनडा, रशिया, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेतल्या देशांकडून एलपीजी खरेदी करणार आहे. पुढच्या आठवड्यात रशियातून जवळपास 2 कोटी बॅरल तेल भारतात दाखल होईल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.